ही अंडा करी पाहताय किती छान आणि अगदी तरीबात झालेली आहे। ही गावरान अंड्याची अंडा करी आहे। तर आपण गावरान पद्धतीने ही अंडा करी बनवणार आहोत। तर यासाठी काय काय साहित्य लागते ते पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे। तर नवीन कोण असेल चॅनलवरती तर प्रतिमाज किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने चमचमीत अशी अंडा करी। त्यासाठी इथं मी 8 अंडी घेतलेली आहेत आणि आता ही अंडी ना कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे। पातेल्यामध्ये बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे कुकरमध्ये आपण ही अंडी पटकन होतात शिजून। तर कुकरमध्ये ही अंडी टाकून घेते। तर आता कुकरमध्ये सगळी अंडी टाकलेली आहेत आणि गॅस पण इथं मी चालू केला आहे। गॅसवरती आता कुकर ठेवते आणि अंडी आपण आता शिजवून घेऊया। जवळजवळ 2 ते 3 शिट्टी करून घेणार आहे, म्हणजे अंडी छान शिजतील। आता अंडा करीच्या वाटण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सगळं सांगते मी तुम्हाला। इथं मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे, खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण। हे एवढंच वाटण आपल्याला लागणार आहे आणि बाकीचे मसाले जेव्हा फोडणीला घालू ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते। आता सध्या हे सगळं भाजून घेऊया आपण। अंडा करीसाठी आता आपण वाटण भाजून घेऊया। त्यासाठी मी कढई ठेवली आहे, कढई छान गरम झाली, त्याच्यामध्ये आता मी खोबरं टाकते। सर्वात अगोदर आपण खोबरं भाजून घेऊया। थोडंसं तेल टाकूया आपण खोबरं भाजण्यासाठी। खोबऱ्याचा खीस करून सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता, कशाही पद्धतीने घेतलं तरी चालतंय, पण मी गावरान पद्धतीने अंडा करी करते त्यामुळे तुम्हाला गावठी पद्धतच दाखवणार आहे। खोबरं भाजले, काढून घेऊया। आता आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही एकत्र भाजून घेऊया। कांदा चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं तरी सुद्धा चालतं, पण मी थोडा का आहे ना अंडा करीमध्ये टोमॅटो वापरते, कारण खूप छान टेस्ट येते अंडा करीचे। एकदा नक्की वापरून बघा। कांदा पण चांगला आता लालसर भाजला गेला आहे आणि टोमॅटो सुद्धा भाजले। आता हे आपण काढून घेऊया। आता आपण आहे ना गॅस बंद केलेला आहे, पण गरम कढई आहे, त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर बेसन पीठ आहे ना भाजून घेऊ। थिकनेस येण्यासाठी ना जो आपण रस्सा बनवतो ना त्याला घट्टपणा येण्यासाठी बेसन पीठ वापरते इथं मी, छान लागतं। फुटाणा असेल तर तुम्ही फुटाणा सुद्धा वापरू शकता, पण इथं मी बेसन पीठ भाजून घेतेय। बेसन पीठ पण लालसर भाजले, काढून घेऊया। आता हे सगळं वाटण थंड होऊ देते आणि 5 मिनिटानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण बारीक वाटून घेऊया। तर आता वाटण वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। अशा प्रकारे आपल्याला वाटण वाटून घ्यायचे आणि आता कुकर पण थंड झालेला आहे। आता अंडी सोलून घेऊया आपण, बघूया अंडे उकडलेत की नाही। अंडे छान उकडलेले आहेत, चिरा पडलेत अंड्यांना, म्हणजे अंडे छान उकडलेत। आता हे सगळे अंडे सोलून घेते। खूप छान मस्त असे अंडे उकडलेले आहेत। आता अशाच प्रकारे सगळी अंडी मी सोलून घेते। सगळी अंडी आता सोलून झालेली आहेत। आता आपण फोडणी घालूया। कढई छान गरम झाली आहे आता, आणि आता आपण तेल टाकूया अंडा करीसाठी। अंडा करीला थोडंसं जास्त तेल लागतं, त्यामुळे ह्या 2 पळ्या मी तेल वापरलेले। ही छोटी पळी आहे माझी वरणाची, तर त्या 2 पळ्या मी तेल वापरले। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी ना थोडीशी हळद टाकते, अर्धा चमच हळद टाकली आहे। हळद तेलामध्ये चांगली आता मिक्स झाली आहे, परतली आहे। आता त्याच्यामध्ये आपण अंडी सोडणार आहे। आपल्याला हळदीमध्ये अंडी परतून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत। 2 ते 3 मिनिटानंतर आपण अंडी सोडणार आहे। 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 2 ते 3 मिनिटानंतर आपण
अशा प्रकारे अंडे फ्राय करून घ्यायचे. आता अंडे काढून घेते मी. आता ह्याच हळदीमध्ये ना आपण जे वाटून घेतले ना ते टाकते. वाटण टाकून चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं. आता ह्या वाटणाला चांगलं तेल सुटले. तुम्ही बघू शकता इकडे चांगलं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत घरचा मसाला. गॅसची फ्लेम लो करूया. आता ह्याच्यामध्ये मी टाकते घरचा झणझणीत असा 1 चमचा मसाला, कारण खूप तिखट आहे मसाला. आता हा मसाला ह्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मसाला चांगला परतून घेतलाय मी. आता ह्याला तेल सुटू देते. आता 2 मिनिटानंतर बघू शकताय मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ना ही फ्राय केलेले अंडे टाकणार आहे. आणि हे अंडी छान अशा मसाल्यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला रस्सा करायचा असेल तर गरम पाण्याचा वापर करायचा. आणि असं लपथपीत जर तुम्हाला रोटीबरोबर खायचं असेल तर तुम्ही रस्सा नाही केला तरी चालेल. पण मी आज गावरान पद्धतीने अंड्याचा झणझणीत रस्सा दाखवते, त्याच्यामुळे आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. पाणी नेहमी अंडा करीला गरमच वापरायचं, थंड पाणी वापरू नका. तरी इथं मी गरम पाणी करून घेतले. जवळजवळ मी 2.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे इथं. हे बघू शकताय. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम साईजमध्येच मी रस्सा केलेला आहे, मीडियम. आता ह्या रश्याला चांगली उकळी फुटू देते. आता चवीनुसार थोडं मीठ टाकूया आपण. आता ह्या भाजीला जवळजवळ 1 चमचा मी मीठ वापरते. तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. आता ह्याला एक उकळी काढून घेऊया आपण. तरी आत्ताच दिसायला लागलेली तुम्ही बघू शकताय. गरम पाणी वापरायचं कधी पण भाजीला, म्हणजे तरी छान येते. तर एक उकळी काढून घेऊया. तर आता अंडा करीला छान अशी उकळी आली आहे. आता असंच उकळत आपण 2-3 मिनिटं भाजी ठेवणार आहे. त्यानंतर मग मीडियम गॅस करूया. तरी बघू शकता कसली जबरदस्त आली आहे. तर मंडळी छान अशी आपली अंडा करी तयार आहे. आणि तरी पण बघू शकता किती जबरदस्त आलेले आहे. गावरान पद्धतीने मी अंड्याचा रस्सा बनवलेला आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. बघू शकताय अंडी पण गावरानच होती. हायब्रिड अंडी मोठी मोठी असतात, ही बघू शकता छोट्या साईजमध्ये गावरान अंडी. तर असा छानसा अंड्याचा रस्सा बनवलाय मी. तर तुम्हाला ही अंडा करीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर नक्कीच माझ्या नवीन चॅनेलला प्रतिमाज किचनला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.